शिवसेना प्रमुख नेते आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। 2000 साली राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आणि त्यानंतर पुरंदरेमध्ये माझी गरज आहे असं मला वाटलं आणि मी इथे निवडणूक लढवण्यासाठी आलो। जनतेने साथ दिल्याने मी पहिल्यांदा आमदार झालो। त्यावेळी विजय शिवतारे शेंबड्याचा नेता म्हणून मला ओळखलं जायचं। राष्ट्रवादीचे संभ्रम निर्माण करत आहेत। खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभे राहिलो आहे। मी शरद पवारांचा हस्तक नाही। राज्यात जो चिखल झालेला आहे याबाबतीत नवीन पर्व सर्व सामान्यांचे यावे आणि पवार पर्व संपवण्यासाठी मी उभा आहे। जिल्ह्यात कोणी मोठा नेता होऊ नये यासाठी पवार कुटुंबियांनी प्रयत्न केले। ही निवडणूक मी लढणार आणि जे काही छुपे आशीर्वाद मला आहेत, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य ज्यांना आम्ही निवडून आणले ते आमच्यावर डोळे वटारत आहेत। 1 तारखेला सासवडच्या पाखली तळावर माझ्या निवडणुकीचं बिगुल फुंकलं जाईल। तिसरा पर्याय म्हणून मला जनतेने मतदान करण्याचा निर्णय घेतलाय। 5ही मतदारसंघात मोठ्या सभा घेतल्या जातील। 12 तारखेला मी 12 वाजता फॉर्म भरणार आहे आणि अशा विरोधी शक्तीचे 12 वाजवणार। 4 जूनला जनशक्ती काय असते संपूर्ण महाराष्ट्राला समजून जाईल। राष्ट्रवादीने ग्रामीण भागात दहशतवाद निर्माण केलेला आहे। सत्तेचा वापर करीत लोकांना त्रास द्यायची भूमिका घेतली जाते। संग्राम थोपटे यांचा कारखाना केवळ दहशत म्हणून बंद पडला। दहशतवादाचे प्रमुख सूत्रधार शरद पवार आहेत आणि त्याचा प्रसार करण्याचे काम अजित पवारांनी केलेले आहे। निष्क्रिय खासदार यांना त्याची जागा दाखवली पाहिजे। लढाई मला लढू द्या। राजकारण स्वच्छ करायचं आहे। एका राक्षसाला संपवण्यासाठी दुसऱ्या राक्षसाला मोठं केलं गेलं आहे आणि एक विंचू शंकराच्या पिंडीवर जाऊन बसलाय। आज संपूर्ण 6 विधानसभा मतदारसंघातील पुरंदर सकट जे काही महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख आहेत, आमचे निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समिती सदस्य, सभापती, नगरसेवक अशा सर्वच लोकांची, प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। आपल्याला काल ते मी सांगितलं होतं। बैठकीतला उत्साह आपण सर्वांनी चित्रित केला। मुद्दा मी आपल्याला ते चित्रित करण्यासाठी तसं सांगितलं होतं। कमीत कमी 2 ते 2.5 हजार कार्यकर्ते प्रचंड त्वेषाने आज इथे हजर होते आणि मी जी गोष्ट त्यांना सांगितली ती संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की 2009 साली जेव्हा मी 2008ला मी पुरंदरला आलो। मी 30 वर्ष पुरंदरमध्ये नव्हतो। एखाद दिवस जत्रेला यायचो। माझं संपूर्ण कामकाज कर्मभूमी मुंबई झाली होती। पण मुंबईत राहून मी तिथे काय राजकीय क्षेत्रात 2000 साली प्रवेश केला आणि माझ्या लक्षात आलं की माझी गरज इथे नाही, माझी गरज पुरंदरला आहे। माझा पुरंदर पूर्ण दुष्काळी, रस्ते धड नाहीत, पाणी नाही आहे, लोकांचे हाल आहेत आणि माझी गरज इथे आहे आणि म्हणून मी त्वेषाने, निष्ठेने, एक प्रामाणिकतेने विचार करून की या जनतेच्या आयुष्यात 4 दिवस सुखाच्या आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते राजकारणात आपल्याला निर्णय प्रक्रियेत आलं पाहिजे आणि म्हणून मी आमदारकीची निवडणूक लढण्यासाठी इथे आलो। अनेक दिग्गज इथे होते, परंतु 2008 साली झालेली ही सुरू झालेली मुवमेंट सर्व तरुणांनी हातात घेतली आणि 3 सप्टेंबरचा माझा शिवसेनेतला प्रवेश देखील एवढा गाजला दसरा मेळाव्यासारखा आणि तीच मुवमेंट पुढे 13 ऑक्टोबरला निवडणूक झाली, मतदान झालं आणि 22 ऑक्टोबरला निकाल लागला। तोपर्यंत तो तसाच टेम्पो राहिला आणि त्याच्या माध्यमातून मोठमोठे राजकीय पुढारी अगदी शरद पवारांपासून अजित पवारांपासून सगळे की विजय शिवतारे काय हे करतोय, 5-10 हजार मतं घेईल, डिपॉझिट जाईल, अशा प्रकारची चर्चा असताना मी 26,000 मताच्या मताधिक्याने मुंबईतून येऊन 1 वर्षात आमदार होऊ शकलो। माझा स्वार्थ नव्हता, त्यागी भावनेने मी ते केलं होतं आणि जनतेने साथ दिली। प्रत्येक गावागावामध्ये कुठेही माझ्याकडे माणसं नव्हती तेवढी, प्रत्येक गावागावामध्ये मतदार 1 नंबरचं मतदान मतदारांनी मला केलं, माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यावेळेस असं बोललं गेलं होतं की विजय शिवतारे म्हणजे शेंबड्यांचा नेता। मी आज परत त्याची आठवण सर्व कार्यकर्त्यांना करून दिली की अगदी तसंच वातावरण जे 2008-9ला होतं ते वातावरण आज 2024च्या या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आहे आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ नव्हे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, तरुणांचं लक्ष लागलं आहे। अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत की बापू ही लढाई तुम्ही लढा
आणि म्हणून आज कार्यकर्त्यांना मी सांगितलं की कुठच्याही प्रकारचे संभ्रम जे राष्ट्रवादी निर्माण करते आहे की विजय शिवतारे खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, ठाकलेले आहेत, त्यांना पाडण्यासाठी ठाकलेले आहेत. हा जरा आजूबाजूला बोलतो, बघतो काय भाजपचं काम करतो काय, त्याला विकास सोसायटीतून कर्ज नाही द्यायचं, याला गायीसाठी कर्ज नाही द्यायचं, गोठ्यासाठी कर्ज नाही द्यायचं, कुठच्याही शासकीय योजना आहे त्याला कर्ज नाही द्यायच्या. अहो एवढंच काय, संग्राम थोपटेचा कारखाना आज बंद पडला आहे. का कारखाना बंद पडला आहे? निव्वळ दहशत म्हणून बंद पडला आहे. तिकडे पवारांचा कारखाना शिरूरला का बंद झाला आहे? पवार फक्त अजित पवारवाल्याने म्हणून बंद झाला आहे. आणि म्हणून शरद पवार तेच आहेत. ह्या सगळ्या शक्तीचा उगम, ह्या दहशताचा उगम करणारा कोण असतील तर ते शरद पवार आहेत. आणि त्याला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर दहशत ठेवण्याचं काम हे अजित पवारांनी केलेलं आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी मी हेच सांगतोय, काही ठिकाणी अशी ॲलिगेशन झाली की आपण पवार साहेबांवर बोलत नाही. पवार साहेबांना वरिष्ठ नेते आहेत, पण त्यांनी जे केलेली कामं आहेत त्याच्यावर मी बोलणार. सुप्रियाताईंनी 15 वर्ष खासदारकी केली म्हणून 9 मला संसद रत्न पुरस्कार मिळाले. 98% माझी उपस्थिती लोकसभेमध्ये आहे. ताई तुमची 98% उपस्थिती लोकसभेमध्ये आहे, पण 2% काम सुद्धा तुमचं अख्ख्या मतदारसंघात नाही. काय काम केलं ते सांगायची आणि विचारायची वेळ आली. आणि म्हणून एका बाजूला निष्क्रिय खासदार, निव्वळ कुणाची मुलगी आहे म्हणून हे चालणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस नवीन अजित पवार बोलतायत माझी धर्मपत्नी आहे, सौभाग्यवती आहे म्हणून 25 लाख लोकांनी मतदान करा. ही लोकशाहीची थट्टा आहे आणि थट्टा होऊ द्यायची नसेल तर या दोघांना जनतेने चितपट केलं पाहिजे. अशा प्रकारची जी काही भूमिका आहे ती भूमिका मोडण्यासाठी आणि हा ग्रामीण दहशतवाद, रुरल टेररिझम हा मोडून काढण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जिथे ज्याला शक्य असेल त्यांनी आपापल्या पद्धतीने युद्ध लढावं, अशा प्रकारची समज आणि अशा प्रकारच्या सूचना ह्या मी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. प्रचंड जोश आहे. मला माहीत आहे, मी दौंडला 2014 सालीच मी खासदार झालो असतो. दौंडला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वेळेस मी गेलो होतो. अजित पवार स्टेजवर होते, आर पाटील होते, आमचे रामदास आठवले होते, बबनराव पाचपुते होते. मी जरा लेट गेलो. विजय शिवतारे आल्या म्हटल्यानंतर संपूर्ण पब्लिकने जो उठाव केला, शिट्ट्या वगैरे, इतकं प्रेम त्या दौंडमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून तशाच प्रकारचं वातावरण किंवा त्याच्यापेक्षाही चांगलं वातावरण आज कन्फ्युजन एकच करतायत की विजय शिवतारेवर महायुतीच्या नेत्यांकडून दबाव येईल, ते उभेच राहणार नाहीत, ते हेच करणार नाहीत, ते काहीतरी सेटलमेंट करतील. आजच्या माध्यमातून आपण सर्वांच्या माध्यमातून विथ द ड्यू रिस्पेक्ट टू माय ऑल ऑनरेबल लीडर्स, सगळ्या माझ्या मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांपासून राज्यातल्या सर्व नेत्यांना हात जोडून मी विनम्रपणे सांगतो ही लढाई मला लढू द्या. ही धर्माची लढाई आहे. राजकारणाचं स्वच्छताकरण करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला हे करावं लागेल. एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल. आणि म्हणून मला एकाने काल एक सांगितलं, ते शेवटचं वाक्य मी सांगतो की प्रचंड ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेलं आहे, दहशतवाद केलेला आहे, अनेकांना दुखावलेला आहे. हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसला आहे, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला आहे मोदी साहेबांच्या इथे. अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही. ही भावना लोकांची आहे. आणि म्हणून फक्त एक नव्हे, विंचूरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, ह्या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे. मी माझं सर्वस्व अर्पण करून या लढाईत उतरलो आहे. माझ्या कुठच्याही वैयक्तिक भावना नाहीत. मी आजच जाहीर करतो संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर, निवडून आल्यानंतर काल तिथे मी देवळात सुद्धा सांगितले, विजय शिवतारे फकीर म्हणून संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी आणि राज्यासाठी आणि देशासाठी समर्पित करेल. वैयक्तिक मी काहीही काम करणार नाही. लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी हे जो बाजार झाला आहे राजकारणाचा, या बाजाराला सुद्धा कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी चांगली माणसं उभी राहावीत, त्यांच्या पाठी उभं राहावं, याचं कर्तव्य मी माझ्या पुढच्या काळात करेल.